तरी सुद्धा तुमची इच्छा असेल की अभिषेक महाराजांनी आपलं नाव घ्यावं, तर एक काम करा, एक कागद घ्या, त्या कागदावरती सुंदर अक्षरामध्ये तुमचं नाव लिहा आणि त्याला एक 100ची नोट जोडा, तो कागद माझ्याकडे आणून द्या, म्हणजे मी तुमचं नाव घेईन. असं काही नाही. सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 अभंग 4 चरणाचा आहे, निळोबारायांचा आहे आणि अभंगामध्ये निळोबाराय संतांचं लक्षण सांगतायत. बघा, संतांचं लक्षण सांगण्याचा अधिकार त्यालाच असतो की जो अगोदर त्या ठिकाणी संत आहे. जे संत निळोबाराय अभंगामध्ये संतांचं वर्णन करतायत, त्या निळोबारायांचा अधिकार मी आपल्याला या 2 मिनिटांमध्ये सांगून जाईल. या अभंगामध्ये निळोबाराय संतांचं लक्षण सांगतायत. खऱ्या अर्थाने निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचे त्या ठिकाणी पट्ट शिष्य आहेत. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि सदेह वैकुंठाला गेल्याच्या नंतर निळोबाराय त्या ठिकाणी हाक मारतायत, का हो तुकोबाराय, तुम्ही मला अनुग्रह न देता तुम्ही निघून गेलात. कसं काय तुम्ही मला अनुग्रह न देता निघून गेलात? तुम्हाला मला अनुग्रह देण्याकरता त्या ठिकाणी परत यावं लागतं. असं 2-4 वेळेस हाक मारली, पण त्या ठिकाणी निळोबारायांची हाक तुकोबाराय ऐकायला तयार नाहीये. साक्षात विटेवरचा भगवान परमात्मा, या जगाचा चालक मालक असणारा तो भगवान परमात्मा निळोबारायांना त्या ठिकाणी अनुग्रह देण्याकरता येत आहेत. आणि अनुग्रह देण्याकरता आल्याच्या नंतर भगवान परमात्मा समोर उभा राहिले, सांगितलं, निळोबाराय बघा तुमच्या समोर कोण आलंय. त्यावेळेस निळोबाराय म्हणतायत, देवा मी तुला बोलवलंच नाही तर तू इथं आलाच कशासाठी? मी बोलवलंच नाही तर तू आलाच कशासाठी? देवा तुम्हाला मी या ठिकाणी बोलवलंच नाही तर तुम्ही आलात कशासाठी? त्या ठिकाणून देवाला वापस पाठवलं. साक्षात जगद्गुरु तुकोबारायांना निळोबारायांना त्या ठिकाणी अनुग्रह द्यायला यावं लागलं. या अधिकाराचे संत निळोबाराय या अभंगामध्ये त्या ठिकाणी संतांचं लक्षण या अभंगामध्ये सांगतायत. खऱ्या अर्थानं या संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी उपदेश केला, तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी समजावून सांगितल्या. तुमच्या आमच्या उद्धाराकरता त्यांनी आपल्या स्वतःचं शरीर त्या ठिकाणी झिजवलं आणि तुमचा आमचा उद्धार करण्याचा मार्ग त्यांनी या संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला दाखवून दिलाय. कारण या भगवान परमात्म्यानं एवढा सुंदर 3.5 हाताचा नरदेह या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलाय. या देहामध्ये आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याची भक्ती, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण या देहामध्ये आल्याच्या नंतर केलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी संत महात्मे सांगून तर गेले, पण नित्य कीर्तनामध्ये महाराज लोक नित्य कीर्तनामध्ये आपल्याला वारकरी मंडळी सांगतायत की त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण त्या ठिकाणी लोकांना नको वाटतंय परमार्थ करायला, नको वाटतंय भगवान परमात्म्याची भक्ती करायला, नको वाटतंय भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला. आपण जर एखाद्याला त्या ठिकाणी कितीही चांगलं सांगायला गेलो, आपण जर भक्ती मार्गाला लावायला गेलो तर त्याला जर त्यातली गोडीच नसेल तर तो या मार्गामध्ये त्या ठिकाणी येत नाही. बघा, 2 मित्र होते. त्यातला एक जण त्याला परमार्थाची आवड होती. नित्य गावामध्ये कीर्तन असला, हरिपाठ असला, कथा असली तर तो गावामध्ये कीर्तनाला हरिपाठाला जायचा. एक दिवस तो त्याच्या मित्राला म्हटला, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि आज त्या ठिकाणी कीर्तन आहे, आपल्याला कीर्तनाला जायचंय. त्याला सांगितलं, नाही बाबा,
2 तास कीर्तनामध्ये बसायचं म्हटल्यानंतर माझी पाठ गळून जाईल, माझे गुडघे दुखतील, मला काही कीर्तनाला यायला जमणार नाही आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी बोर होतो. आणि खरंच आहे महाराज, काय आहे, आज समाजामध्ये लोकांना त्या ठिकाणी विनोदाची अपेक्षा कीर्तनकाराकडून असते. प्रत्येक कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षा असते. मी तर या मताचा माणूस आहे दादा, तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलतोय. कुठल्याही कीर्तनकाराकडून तुम्ही विनोदाची अपेक्षा त्या ठिकाणी ठेवू नका, कारण परमार्थ हा मुळात त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी असतो. आणि आपण जर कुठल्या कीर्तनकाराकडून त्याच ठिकाणी जर आपण